फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सिक्रेट लंच बॉक्समध्ये बघणार आहोत गुणकारी आवळ्याची कँडी बनवायची रेसिपी। तर त्यासाठी मी असे मस्त असे मोठे मोठे आवळे घेतलेले आणि ते किलोभर जवळजवळ भरतील आणि स्वच्छ धुवून एका फडक्यावर सुती फडक्यावर असे पसरून पुसून घेतले आणि एका चाळणीमध्ये आता ते आपण उकडून घ्यायचे। एका पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि असं मी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनी बघितलं पण थोडे कच्चे वाटले म्हणून परत ठेवले, तर पाकळ्या सुटायला लागल्यात। आता शिजलेले आहेत आपले आवळे, तर त्याच्या पाकळ्या आपण व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत आणि कवरही निघत असेल तर काढून घ्यायचे, म्हणजे पांढरी शुभ्र अशी आवळ्याची कँडी आपली तयार होते। आता हे जवळजवळ सगळे मी काढून घेतले, कवरसुद्धा आहे बघा असे, आणि बियासुद्धा एवढ्या निघाल्यात। असे बिया आणि कवर काढून घेतले आणि आता हे सोललेले आवळे आहेत ते मी थोडं 3-4 तासासाठी उन्हामध्ये ठेवणार आहे, असं पसरून आणि मधून अधून असं हलवून पण घ्यायचे आपण। तर हे मी उन्हात ठेवणार आहे आता। अशा प्रकारे सोललेले आवळे ऊन असं पाहिजे, असं उन्हात आपण ठेवून घेऊया, कडक उन्हात, आणि हलवायचं पण मधून अधून न विसरता, म्हणजे सगळं व्यवस्थित सुकून येतो। आता मी पिठी साखर एका साईडला करून घेतली होती, जेवढं आवळे तेवढंच मी पिठी साखर बनवून घेतली आणि ती घातली होती त्याच्यामध्ये, आणि पाणी सुटले त्याला। त्यामध्ये नंतर मी लिंबू पिळून घेतले आणि व्यवस्थित खालीवर करून हलवून घेतले। साखर 2-3 दिवस ठेवल्यामुळं विरघळते आणि मधून अधून रोज हलवायचं ते उन्हात ठेवून। तर तुम्ही बघू शकता असा पाक तयार झालेला आहे त्याच्यात। आता 3 दिवसांनंतर मी हे गाळून घेते एका गाळणीने, आणि पाक एका साईडला आणि आपल्या आवळ्याचे पाकळ्या एका साईडला, असं मी करून घेतले। आता एका कापडावर नाही मी घेत, त्याच्यावर प्लास्टिक टाकले आणि ते पसरून घेते व्यवस्थित। पाकातून काढलेले आवळे अशा प्रकारे पसरून घ्यायचं व्यवस्थित, आणि हे परत आपण उन्हात ठेवायचे 2-3 दिवस तरी ठेवायचं। आता एक साईडला राहिलेला जो पाक आहे तो पण काय वाया जात नाही, आपण त्याचं सरबत बनवून पिऊ शकतो। तर त्यासाठी मी मिरपूड आणि काळं मीठ थोडंसं घातलं आणि एका कपामध्ये थोडंसं घेतलं, त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि थोडंसं बर्फाचे तुकडे टाकून सरबत खूप छान लागतं, आणि बाकीचं उरलेलं फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून ठेवायचं, लागेल तसं पिऊ शकता। आता मी जे वाळलेले आवळे आहेत ते पिठी साखर लावते, आणि पिठी साखर लावून मग तुम्ही लावू शकता, किंवा नसेल आवडत तर तशीही आवळ्या कँडी आपली तयार आहे, तर ती खाऊ शकतो। तर आता आपली ही अशी आवळ्या कँडी तयार आहे। मी जवळजवळ सगळ्याला असं साखर लावून घेतली आहे आणि एका बरणीत भरून अशी हलवली आहे। तुम्ही बघू शकता अशी हलवायची खालीवर करून, आणि पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी आपली तयार आहे। तुम्ही पण नक्की तयार करून बघा, आणि ही तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक